हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण रिव्हिजन सिरीज बघतो आहोत. सो यामध्ये आपण 30 दिवसाची रिव्हिजन आणि त्या 30 दिवसाचं जे काही नियोजन आहे ते आपण 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्ट अंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके. सो यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच देखील सुरू केलेला आहे. सो जे काही टॉपिक्स आहेत ते आपण प्रश्नांच्या माध्यमातून रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सो या आधीच्या 2 आठवड्यांमध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे जे काही 2 विषय आहेत तर त्या 2 विषयांतर्गत महत्त्वाचे टॉपिक्स जे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजच्या माध्यमातून टॉपिक फाइंड आउट केलेले होते ते आपण रिवाईज केलेलं आहे. ओके. सध्या आपण थर्ड वीक अर्थात तिसऱ्या आठवड्यामधील भूगोल या विषयाला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी आपण डे 14 ओके. सो डे 14 मधील सूर्यमाला, पृथ्वीचे अंतरंग, नंतर अंतर्गत व बहिर्गत शक्ती जे असतात आणि गुरुपे. सो अतिशय एकंदरीतच ज्योग्राफीमध्ये किंवा भूगोल या विषयांतर्गत जे कोर पार्ट आहे, थेरिटिकल पार्टवर आयोग आपल्याला पूर्व परीक्षेत प्रश्न विचारत असतो. ओके. सो ते प्रश्न आपण या ठिकाणी किंवा ते जे काही टॉपिक्स आहेत आपण या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून रिवाईज करूयात. ओके. सो सुरू करूया. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच जी काही डिसकंटिन्युटी असते किंवा ज्याला विलगता, जे आपले पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, भूपृष्ठाच्या अंतरंगामध्ये वेगवेगळे लेयर्स आहेत ज्यामध्ये एकंदरीतच भूपृष्ठ, ज्याला भूकवच देखील म्हटलं जातो. ओके. सो भूकवच. ओके. त्यानंतर आहे प्रावरण आणि जे काही गाभा क्षेत्र आहे. ओके. सो गाभा, ज्यामध्ये अंतर्गत गाभा आणि बाह्य गाभा. सो हे जे काही 3 लेयर आहेत तर 3 लेयर आणि त्या लेयरमध्ये जे काही कशा पद्धतीने एका लेयर नंतर दुसऱ्या लेयर कशा फाइंड आउट करायचे त्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या डेन्सिटीमध्ये जसे बदल होत जातात तसतसे त्यांना कशा पद्धतीने ते डेन्सिटी बदललेलं आहे आणि ते जे शास्त्रज्ञांनी ते फाइंड आउट केलेलं होतं. सो त्या शास्त्रज्ञांच्या नावावरून त्याला विलगता किंवा डिसकंटिन्युटी म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला सियाल व सायमा या 2 थरांच्या दरम्यान असणाऱ्या थरास डॅश डॅश असे म्हणतात. मोह विलगता, कॉन्रॅड विलगता, त्यानंतर गटेनबर्ग किंवा गुटेनबर्ग विलगता, रेपट्टी विलगता. ओके. फक्त अ, फक्त ब, अ आणि ब, फक्त क. ओके. आता जी या ठिकाणी डिसकंटिन्युटी ऑफ द अर्थ इंटेरियर, ओके, जो पृथ्वीच्या आतील विलगता किंवा आतील भागातील जे काही थर आहेत तर त्यामध्ये कशा बदल होत गेलेले. सो त्याच्यात 5 खंड किंवा 5 विलगता आपल्याला दिसून येतात. कॉन्रॅड विलगता, मोह विलगता किंवा ज्याला मोहरोविसिक. ओके. सो या मोहरोविसिक नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते तर त्यांनी शोधून काढले म्हणून त्याला मोहरोविसिक किंवा मोहविलगता देखील म्हटलं जातं. त्यानंतर आहे रेपट्टी विलगता, गुटेनबर्ग विलगता आणि लेहमन विलगता. ओके. सो या ठिकाणी जी कॉन्रॅड विलगता आहे तर कॉन्रॅड विलगता किंवा कॉन्रॅड या शास्त्रज्ञांनी सियाल व सायमा, सियाल म्हणजे काय तर सिलिकॉन आणि अल्युमिनियम आणि सायमा म्हणजे काय तर सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. ओके. सो या 2 धातू ज्या थरामध्ये आढळतात आणि त्या थरांच्या दरम्यान जो काही घनतेत जो बदल होतो आणि ती घनता ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहे, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होतो आणि त्याला डिवाइड केलेला आहे. सो त्यालाच आपण या ठिकाणी विलगता म्हणत असतो आणि ते शास्त्रज्ञ होते कॉन्रॅड. ओके. सो कॉन्रॅड यांनी सियाल आणि सायमा यांच्या दरम्यानचे जे काही विलगता आहे ते शोधून काढले. आता सियाल म्हणजे काय तर खंडीय कवच, ज्याला ओशनिक क्रस्ट म्हटलं जातो आणि खंडीय कवच म्हणजे काय तर कॉन्टिनेंटल कवच आणि महासागरीय कवच म्हणजे काय तर ओशनिक क्रस्ट. ओके. सो कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट मराठीमध्ये अनुक्रमे खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्यासाठी जे काही विलगता शोधून काढली तर ते कॉन्रॅड हे जे काही शास्त्रज्ञ होते सो त्यांनी शोधून काढले म्हणूनच त्याला कॉन्रॅड विलगता म्हटलं गेलं. ओके. आणि त्याला सियाल व सायमा यांच्या दरम्यानचे संक्रमण क्षेत्र देखील म्हटलं जातं. सो तेच आपल्याला या प्रश्नात विचारलेलं होतं की सियाल व सायमा या 2 थरांच्या दरम्यान असणारे जे काही थर आहे तर त्यास काय म्हटलं. ओके. सो कॉन्रॅड विलगता म्हटलं जातो. सो या ठिकाणी ब जे विधान आहे ते ब विधान योग्य असणार आहे आणि पर्याय जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 2 मध्ये फक्त ब या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता या ठिकाणी जे काही स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं जे चार्ट होतं किंवा या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन आहे ते त्यामध्ये हे दिलेलं आहे. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता जी असते तर त्यानुसार कॉन्रॅड शास्त्रज्ञांनी ते शोधून काढले आणि म्हणून त्याला त्या विलगतेला कॉन्रॅड विलगता म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर भूकवच व प्रावरण, जो काही वरचा क्रस्ट असतो, क्रस्ट आणि मेंटल यांच्या दरम्यानची जी विलगता कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला आहे तर मोरोवेसिक किंवा मोहविलगता. ओके. सो त्याला मोहविलगता म्हटलं जातो. प्रावरण व गाभा यांच्या दरम्यानचा जो काही विलगता आहे ते गुटेनबर्ग या शास्त्रज्ञांनी काढलेला आहे. सो शोधून काढलेला आहे.
सो त्याला गुटेनबर्ग विलकता म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो क्रस्ट, ओके, त्यानंतर आहे मेंटल आणि त्यानंतर आहे कोर. ओके, सो कोर असे 3 पद्धती आहेत. आणि क्रस्टमध्ये ओसनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट. ओके, सो ओसनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट हे जे काही शोधून काढलेलं आहे ते कॉनरॅड. ओके, कॉनरॅड यांनी शोधून काढलेलं आहे. क्रस्टच्या कॉनरॅड. ओके, सी फॉर सी असं लक्षात ठेवा. कॉनरॅड आहे आणि क्रस्ट शोधून काढलेलं आहे. त्यानंतर आहे मेंटल. मेंटल अर्थात भूकवच आणि प्रावरण यांच्यामध्ये मेंटलमध्ये जेव्हा क्रस्टमधून मेंटलकडे जेव्हा प्रवास करतो आणि त्यामध्ये डेन्सिटीचे बदल होते तर ते मोहोरोवेसिक मेंटलसाठी मोरोवेसिक किंवा मोहविलकता हे लक्षात ठेवा. ओके, सो क्रस्ट पासून जेव्हा मेंटलमध्ये आपण जातो तर त्यामध्ये जे डिवाइड होतो किंवा विलकता आपल्याला दिसून येते तर त्याला मोहविलकता म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे मोहविलकतापासून किंवा प्रावरण. प्रावरण जे असते प्रावरण व गाभा यांच्या दरम्यानची जी विलकता आहे ती एकंदरीतच गुटेनबर्ग यांनी शोधून काढलेली आहे. अर्थात मेंटल आणि कोरच्या दरम्यान असणारा जो काही विलकता आहे तर त्याला आपण गुटेनबर्ग विलकता म्हणत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. प्रामुख्याने 3 विलकता विचारल्या जातो. इतरही विलकता आहेत ज्याच्यामध्ये उपजे थर आहेत त्यावर देखील आपल्याला मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला जातो. मात्र किमान 3 आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हे महत्वाचं आहे. ओके, आता पृथ्वीच्या इतर जे काही लेयर्स आहेत त्याच्यामध्ये 5 खंडामध्ये डिवाइड झालेलं आहे. कॉनरॅड विलकता, मोरोसिक विलकता, रिपिट्टी विलकता, गुटेनबर्ग आणि लेहमन. ओके, सो आपण जे गुटेनबर्ग, मोहो आणि कॉनरॅड हे बघितलेलं आहे. आता रिपिट्टी विलकता म्हणजे काय तर बाह्य प्रावरण ज्याला आउटर मेंटल आणि आतील प्रावरण अर्थात इनर जे काही मेंटल आहे तर त्यांच्या दरम्यान जो काही संक्रमण क्षेत्र आहे तर ते शोधून काढण्याचे काम रेपट्टी यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच त्याला रेपट्टी विलकता म्हटलं गेलेलं आहे. आणि लेहमन विलकता यांनी आउटर लेअर किंवा आउटर कोर जो आहे तो आउटर कोर आणि इनर कोर या दरम्यानचं संक्रमण क्षेत्र शोधून काढलेलं आहे आणि म्हणूनच त्याला जो काही लेहमन विलकता आहे सो लेहमन डिसकंटिन्युटी म्हटलं जातं. ओके, सो हे लक्षात ठेवा. कॉनरॅड विलकता खंडीय कवच व महासागरी कवच. मोहविलकता कवच अर्थात जे काही भूकवच आहे भूकवच ज्याला क्रस्ट आणि मेंटल यांच्या दरम्यान मोहविलकता. त्यानंतर आहे रेपट्टी बाह्य प्रावरण आणि आतील प्रावरण. ओके, सो आउटर मेंटल आणि इनर मेंटल. सो प्रावरणासंदर्भात रेपट्टी लक्षात ठेवा. त्यानंतर गुटेनबर्ग विलकता मेंटल अर्थात प्रावरण व गाभा क्षेत्र. ओके, सो प्रावरणाला गाभापासून कशा पद्धतीने विलग केलेलं आहे हे गुटेनबर्ग यांनी शोधून काढलेलं आहे म्हणून त्याला गुटेनबर्ग विलकता म्हटलं जातं. त्यानंतर आहे लेहमन विलकता. ओके, सो लेहमन विलकता बाह्य कोर आणि इनर कोर यांच्या दरम्यान आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 2 फक्त ब या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील योग्य विधाने ओळखा. अ हिमनदीच्या खनन कार्याने व्ही आकाराची दरी निर्माण होते का? त्यानंतर ब आहे नदीच्या खनन कार्यामुळे यू आकाराची दरी निर्माण होते. त्यानंतर क आहे वाऱ्याच्या संचयन कार्याने यारदांग तयार होते. आणि ड आहे सागरी लाटांच्या संचयन कार्याने सागरी गुहा तयार होतात. सो कुठला पर्याय किंवा कुठलं विधान या ठिकाणी योग्य असणार आहे? आता या एका चार्टमध्ये जे काही बहिर्गत शक्तीमुळे आपल्या भूतलावर जे काही वेगवेगळे भुरपे तयार होतात तर त्या संदर्भात या ठिकाणी हे दिलेलं आहे. हवं तर यासाठी आपण एक वेगळं लेक्चर बनवू ज्याच्यामध्ये आपण जे काही अपक्षरण संचयन कार्यामुळे जे वेगवेगळे भुरपे तयार होतात सो ते आपण बघूयात. ओके, तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. सो बाह्य प्रक्रियेने किंवा बाह्य प्रक्रिया भूकंपापासून जे भुरपे तयार होतात सो त्यावरून जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला विचारलेला आहे. ओके, आणि यावर प्रत्येक वर्षी किमान एक प्रश्न तरी आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये असतो. ओके, सो मुख्य परीक्षेमध्ये यावर तर किमान 2 ते 3 प्रश्न दरवर्षी विचारला जातो. मात्र राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये देखील किमान एक प्रश्न किंवा 1 किंवा 2 प्रश्न यावर हमखास असतो. सो या ठिकाणी नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल जे काही बाह्य कारके आहेत तर त्यापासून जे वेगवेगळे भुरुपे तयार होतात. आता भुरुपे 2 प्रकारे तयार होत असतात. एक आहे अपक्षरण अर्थात खनन कार्यामुळे जर नदीचा प्रवाह जेव्हा वेगात असतो तर ते खालची जी काही माती आहे ती काढून दुसऱ्या ठिकाणी नेत असतो. सो ज्या ठिकाणी ती माती खोदली जाते किंवा माती काढली जाते किंवा जो दगड वगैरे असते किंवा जो गाळा जो असतो तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जातो. सो ज्या ठिकाणाहून ते गाळाचा जो खनन केले जाते तर त्याला आपण अपक्षरण कार्य म्हणत असतो आणि ज्या ठिकाणी ते नेऊन सोडले जाते तर त्याला संचयन कार्य म्हणत असतो. आणि त्यामुळे जे काही भुरुपे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात तर त्याला नदी कार्यामुळे जे काही भुरुपे आहेत ते आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे हिमनदी आणि त्याचप्रमाणे वारा तसेच सागरी लाटा आणि भूजल यापासून हे भुरुपे तयार होत असतात. आता नदीच्या खनन कार्यामुळे अर्थात नदी जेव्हा वेगात प्रवाहित होत असते तर त्यामुळे गडई, व्ही आकाराची दरी आणि धबधबा. ओके, सो असे जे काही
भूरूपे आहेत ती खनन कार्यामुळे, कारण या ठिकाणचे जे काही गढई म्हणजे काय, तर अशा पद्धतीने याचा जो काही गाळ आहे तो दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो आणि खोलगट असा भाग या ठिकाणी नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेला असतो आणि आणि त्यालाच घडई म्हटलं गेलेलं आहे. व्ही आकाराची दरी भविष्यात या घडईचेच पुढे रूपांतर व्ही आकारामध्ये होतो, कारण नदीच्या सातत्याने प्रवाहामुळे या घडईपासूनच व्ही आकाराची दरी तयार होत असतो. आणि धबधबा ज्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा जो काही किंवा एकंदरीत नदीचा जो काही पाणी आहे तो पडत असतो एका सपाट मैदानी प्रदेशातून. त्या ठिकाणी एकंदरीत या खनन कार्यामुळे धबधबा तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतो. संचयन कार्यामुळे जे काही तयार होणारे भूरूप आहे त्याच्यात कुंभकर्ता, त्यानंतर आहे रांजण खडके. कुंभकर्तालाच रांजण खडके म्हटलं गेलेलं आहे. पंखाकृती मैदाने, त्यानंतर नालाकृती सरोवरे, पूरतटांची निर्मिती आणि त्रिभुज प्रदेश, जो काही सुंदरबन त्रिभुज प्रदेश आहे. आता जो काही गंगा नदी आहे, तर गंगा नदी आपल्याला माहितीच आहे की हिमालयातून ओरिजिनेट होऊन ती पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो. हिमालयातून जेव्हा ती उगम होते तर त्याचा वेग प्रचंड असतो आणि त्या ठिकाणचा जो काही गाळयुक्त जो वेस्ट आहे तो वेस्ट एकंदरीतच, वेस्ट म्हणण्यापेक्षा एकंदरीत जो रेजिड्युअल आहे, गाळयुक्त जे घटक असतात तर ते वाहून प्रवाहित होऊन ते बंगालच्या उपसागराचा जो किनारवर्ती भाग आहे किंवा जो शेवटचा स्टेज आहे तर त्या ठिकाणी त्याचा संचयन झालेला असतो आणि त्यापासून त्रिभुज प्रदेश, पूरतटांची निर्मिती होते, मैदाने तयार होतात. त्यालाच आपण सुंदरबन डेल्टा वगैरे म्हणत असतो, गंगेचे मैदान. त्या नदी प्रणालीमुळे तयार झाल्यामुळे आपल्याला दिसून येतो की नदीच्या संचयन कार्यामुळे जे काही भूरूपे आहेत ते तयार होत असतात. त्याचप्रमाणे हिमनदी आहे. हिमनदीच्या खनन कार्यामुळे अर्थात अपक्षरण कार्यामुळे हिमगवर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी. आता हे जे काही शब्द आहेत किंवा वर्ड्स आहेत ते तुम्ही बाय हार्ट करा. कशा पद्धतीने करायचे ते तुम्ही बघू शकता. कारण यावर आपल्याला जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारतो आहे. त्यामुळे हे आपल्याला बाय हार्ट पाठांतरच असायला हवं. लोंबती दरी आणि मेषशिला हे जे काही भूरूप आहेत ते या हिमनदीच्या खनन कार्यामुळे निर्माण झालेले असतात. त्यानंतर आहे हिमोटगिरी, आगंतुक खडक आणि हिमोट खडक. हिमोटगिरी, आगंतुक खडक आणि हिमोट खडक हे संचयन कार्यामुळे तयार झालेले या भूरूपे, या हिमनदीपासून संचयन कार्यामुळे तयार झालेले भूरूपे असतात. त्यानंतर आहे वारा. वाराच्या संचयन खनन कार्यामुळे भूछत्र खडक, अपक्षरण खडके, यारदांग. लक्षात ठेवा, वाराच्या खनन कार्यामुळे भूछत्र खडक, अपक्षरण खडके, यारदांग. तर याच्या संचयन कार्यामुळे वाळूच्या टेकड्या तयार होतात, बारखान तयार होतो, सैफ मैदान तयार होतात, त्यानंतर उर्मी चिन्हे आणि लोयस मैदान. त्यानंतर आहे सागरी लाटा. सागरी लाटापासून तंगघर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ इत्यादी स्वरूपाचे जे भूरूप आहेत तर या सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे तयार होतात. तर पुळण अर्थात बीचेस जे असतात, तर बीचेस, वाळूच्या दांडा आणि खाजण एकंदरीतच या सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे तयार होतो. आता तुम्ही आठवी आणि 9वीचे जे काही स्टेट बोर्ड आहेत तर त्याच्यामध्ये याविषयी संपूर्ण जी काही माहिती आहे ते दिलेली आहे. अदरवाईज 11 क्लास जी काही स्टेट बोर्ड आहे आपल्या महाराष्ट्रातील त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, तुम्ही जाऊन वाचू शकता किंवा आपण यावर एक सेपरेट लेक्चर देखील बनवणार आहोत, तर ते देखील तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे भूजल. भूजलामध्ये विलयविवर, चुनखडीच्या प्रदेशातील जे काही गुहा आहेत तर त्या भूजलामुळे तयार होतात. जे काही चुनखडीच्या जो खाणी तयार होतात तर त्या या भूजल कार्यामुळे किंवा या भूजलामुळे अपक्षरण होऊन त्या ठिकाणी चुनखडीच्या जे प्रदेश आहे ते तयार झालेले असतो. अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी जे लवणस्तंभ असतात, चुनखडी प्रमाणेच देखील लवणस्तंभ या भूपृष्ठाच्या खालच्या स्तरावर भूजलाची जी पातळी असते तर त्या ठिकाणी अपक्षरण कार्यामुळे तयार झालेले असतात. आता प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नात दिलेला आहे हिमनदीच्या खनन कार्याने व्ही आकाराची दरी तयार होते का? आता हिमनदीच्या खनन कार्यामुळे कुठल्या आकाराची दरी तयार होते, तर हिमनदीच्या खनन कार्यामुळे यू आकाराची दरी तयार होते. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं असणार आहे. ब आहे नदीच्या खनन कार्याने नदीच्या खनन कार्याने यू आकाराची दरी तयार होते. आता यू आकाराची दरी आपण बघितलेलं आहे की हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होते, तर नदीच्या खनन कार्याने व्ही आकाराची दरी तयार होते. या ठिकाणी ब देखील चुकीचं असणार आहे. त्यानंतर आहे वाऱ्याच्या संचयन कार्याने यारदांग तयार होतो. वाऱ्याच्या संचयन कार्याने यारदांग तयार होतो का? तर यारदांग तयार होतो वाऱ्याच्या एकंदरीत वारापासून, पण ते संचयन कार्य नसून ते खनन कार्यामुळे तयार होतं. त्यामुळे क देखील या ठिकाणी चुकीचं असणार आहे.
सागरी लाटांच्या संचयन कार्याने सागरी गुहा तयार होतात. आता सागरी लाटांच्या संचयन कार्याने काय तयार होतात, तर पुळण तयार होतो, वाळूच्या दांडा तयार होतात आणि खाजण तयार होतात. मात्र सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे एकंदरीतच सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ, तंगघर्षित मंच इत्यादी भुर्के तयार होतात. त्यामुळे ड देखील या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, सो अ, ब, क, ड चारही स्टेटमेंट या ठिकाणी अयोग्य आहे आणि आपल्याला योग्य विचारलेलं होतं. सो चारही स्टेटमेंट अयोग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला सर्व विधाने अयोग्य या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील वर्णन कशाचे आहे, अशा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि विधानांच्या स्वरूपात आणि त्या विधानांमध्ये काय दिलेलं आहे त्यावरून आपल्याला कशाविषयी विचारलेलं आहे ते या ठिकाणी प्रश्नात विचारला गेलेला आहे. या भागात भूकंपाच्या दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाही. ब आहे याची घनता 9.8 ग्राम घन सेंटीमीटर इतकी असते. क स्टेटमेंट आहे, हा भाग द्रवयुक्त किंवा अर्धद्रव असतो. आणि ड आहे, यात निकेल व लोह धातू सापडतात. ओके, सो हे वर्णन पृथ्वीच्या अंतरंग भागातील कुठल्या स्तराचे किंवा कुठल्या थराचे आहे, असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी आहे. उच्च प्रावरण, निम्न प्रावरण, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. ओके, आता बाह्य गाभा आणि अंतर्गाभा हे आपल्याला कोर पार्ट मध्ये जे काही अंतर्गाभामध्ये किंवा एकंदरीत जो प्रावरण, क्रस्ट, ओके, क्रस्ट म्हणजे काय तर भूकवच, प्रावरण आणि गाभा. सो गाभाचे दोन प्रकार, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. सो बाह्य गाभा हे साधारणतः प्रावरणापासून 29 किलोमीटर ते 5100 किलोमीटर पर्यंत. ओके, सो साधारणतः 5000 किलोमीटर पर्यंत आणि सुरुवातीला 29 किलोमीटर ते 5000 किलोमीटर पर्यंतचा इतका जो काही क्षेत्र आहे तर या बाह्य गाभ्याने आतमध्ये व्यापलेला आहे. भूकंपाच्या दुय्यम लहरी या क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही. फार महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. बाह्य गाभ्यातून भूकंपाच्या दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाही. त्या या बाह्य गाभ्यामध्ये शोषल्या जातात. का शोषल्या जातात, तर हा जो काही गाभा क्षेत्र असतो, बाह्य गाभा क्षेत्र, त्यामध्ये द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपामध्ये जे काही घटक असतात, कंपोनंट असतात, तर त्या ठिकाणी ते असतात, प्रेझेंट असतात आणि त्यामुळे त्या द्रवयुक्त किंवा अर्धद्रव घटकामध्ये दुय्यम लहरी हे शोषल्या जातात. ओके, त्यामुळे या ठिकाणी दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाही. मात्र भूकंपाच्या प्राथमिक लहरी या गाभा क्षेत्रातून प्रवास करतात. ओके, मात्र त्यांचा जो काही वेग असतो तो कमी असतो, ओके, किंवा मंदावतो. हे लक्षात ठेवा. बाह्य गाभ्याची घनता 9.8 पॉईंट, ओके, सॉरी 9.8 ग्राम घन सेंटीमीटर इतका आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 डिग्री सेल्सिअस आपल्याला लक्षात येतो आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. बाह्य गाभ्याचे जे काही तापमान आहे ते 5000 डिग्री सेल्सिअस इतका तापमान आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. बाह्य गाभ्याचा जो काही द्रवरूप भाग आहे तो ऊर्ध्वगामी प्रवाह असतो. ऊर्ध्वगामी काय, तर वरच्या दिशेने अशा पद्धतीने जे काही लाव्हा रसाचे जे काही फवारे आहेत ते वरच्या दिशेने यांचा प्रवाह आपल्याला दिसून येतो. ओके, चुंबकीय क्षेत्र या ठिकाणी या आवरणामध्ये डेव्हलप झालेले असतात आणि म्हणूनच जे काही वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी या चुंबक क्षेत्राचा शोध लावल्यामुळे त्याला चुंबक आवरण देखील म्हटलं जातो किंवा पृथ्वीचे 5वे आवरण देखील या ठिकाणी या चुंबक आवरणाला म्हटलं जातो आहे. ओके, सो चुंबकीय क्षेत्र कुठल्या थरामध्ये आढळतात असा जर प्रश्न आलेला असेल तर पर्याय असणार आहे बाह्य गाभा. ओके, सो आता या ठिकाणी जे दिलेलं होतं की या भागात भूकंपाच्या दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाही. ब आहे याची घनता 9.8 ग्राम घन सेंटीमीटर इतकी असते. क आहे, हा भाग द्रवयुक्त किंवा अर्धद्रव असतो. ड आहे, यात निकेल व लोह धातू सापडतात. उच्च प्रावरण, निम्न प्रावरण, बाह्य गाभा, अंतर्गत गाभा किंवा अंतर्गाभा. सो हे बाह्य गाभा संदर्भात या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. अंतर्गत गाभा हे बाह्य गाभ्यानंतर लगेच अंतर्गत गाभा सुरू होतो, ज्यामध्ये 5150 किलोमीटर ते 6371 किलोमीटर पर्यंत जो एकंदरीतच पृथ्वीच्या जो खालचा लेअर आहे किंवा केंद्रस्तर आहे तर त्या केंद्रस्तरापर्यंत अंतर्गत गाभा आपल्याला दिसून येतो आणि हे घन स्थितीमध्ये असतात. ओके, सो सॉलिड मॅटर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. या घन युक्त जे काही घटक असतात तर त्याची जी घनता असते ते 13.3 ग्राम घन सेंटीमीटर असते. ओके, सो बाह्य गाभ्याची जी काही घनता आपण बघितलेली आहे 9.8 ग्राम घन सेंटीमीटर, मात्र अंतर्गत गाभ्याची जी काही घनता आहे ती 13.3 ग्राम घन सेंटीमीटर इतका आपल्याला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल असतात, त्यास निफे देखील म्हटलं जातो. ओके, आता बाह्य जे अंतर्गत गाभा असतो तर अंतर्गत गाभामध्ये बरेच जे काही जैविक घटक असतात, जैविक किंवा अजैविक घटक, हे
प्रचंड प्रचंड कालावधीपासून किंवा प्रदीर्घ कालावधीपासून त्या ठिकाणी घनरूप अवस्थेमध्ये प्रचंड दाबाखाली त्या ठिकाणी त्यांचं एकंदरीत संचयन झालेलं असतं आणि त्यामुळे तो जो काही भाग आहे तो एकंदरीत घनरूप स्वरूपामध्ये दिसून येतो. आता अंतर्गत गाभ्याचा जो काही तापमान आहे तो सर्वसाधारणपणे सूर्याचा जो काही पृष्ठीय तापमान आहे, ओके, सो ज्या पद्धतीने आपण भूपृष्ठ म्हणत असतो, भूकवचाच्या वर ज्याच्यामध्ये आपण चालत असतो, फिरत असतो, ओके, सो आपण ज्या पर्यावरणामध्ये आपण जे जगत असतो, सो ते भूकवच किंवा भूपृष्ठावर ज्या पद्धतीने पृथ्वीच्या भूपृष्ठावर आपण स्थिर असतो, तर त्याच पद्धतीने सूर्याचे जे काही भूपृष्ठ आहे, तर भूपृष्ठावर असणारं तापमान आणि आपल्या गाभ्यामध्ये किंवा अंतर्गत गाभ्यामध्ये जो काही तापमान आहे हे समान असतं. ओके, म्हणजे किती प्रचंड तापमान त्या ठिकाणी पृथ्वीच्या भूपृष्ठावर असेल त्याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो. ओके, सो लक्षात ठेवा, सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके तापमान आपल्याला या कोर पार्टमध्ये, अंतर्गत कोरमध्ये किंवा इनर कोरमध्ये आपल्याला दिसून येतो. आता प्रश्नात विचारलेलं होतं की या भागात भूकंपाच्या दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाही. ब आहे याची घनता 9.8 ग्राम घन सेंटीमीटर इतकी असते. क आहे हा भाग द्रवयुक्त असतो आणि ड आहे यात निकेल व लोह धातू सापडतो. ओके, सो हे निकेल व लोह धातू बाह्य गाभ्यामध्ये देखील सापडतात, कारण तो गाभ्याचाच पार्ट आहे आणि गाभ्यामध्ये आपल्याला जे काही निकेल व लोह हे धातू आहे ते आपल्याला सापडत असतात. सो 9.8 ग्राम घन सेंटीमीटर हे बाह्य गाभ्याच्या संदर्भात या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. तसेच या ठिकाणी दुय्यम लहरी प्रवास न करता फक्त प्राथमिक लहरी प्रवास करतात, मात्र त्यांचा वेग कमी असतो. ओके, सो प्राथमिक लहरी म्हणजे काय, तर भूकंपाच्या लहरी. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील गाभा थर प्रामुख्याने डॅश डॅश यापासून व या धातूपासून बनलेला आहे. ओके, सो जे काही गाभा क्षेत्र आहे, आताच मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे की अंतर्गत गाभा कशापासून बनलेला आहे, तर निकेल आणि फेरस अर्थात निकेल व लोहापासून बनलेला आहे. ओके, सो अंतरंगातील गाभा थर हे निकेल आणि फेरस ज्याला आपण निफे म्हणत असतो, सो निफे पासून बनलेला आहे, हे लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता गाभा संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे, भूपृष्ठापासून साधारणतः 2900 किलोमीटरच्या खाली गाभ्याचा जो काही क्षेत्र आहे तो सुरू होतो आहे. याची जाडी हे 3471 किलोमीटर पर्यंतचा याची जाडी आपल्याला दिसून येतात. याचे दोन भाग पडतात, बाह्य गाभा व अंतर्गत गाभा. सो मागच्या स्लाइड मध्ये हे काय आहे आपण बघितलेलं आहे. आता जसजसे पृथ्वीच्या आतील थरामध्ये किंवा आत खोलीवर जावे तसतसे त्याची घनतेत वाढ होत जाते. सो हे स्टेटमेंट देखील प्रश्न यावरून बनू शकतो किंवा या पुढच्या स्लाइड मध्ये ते विचारले देखील आहे. ओके, सो घनतेत वाढ होत जाते. सुरुवातीला सिलिकॉन व ॲल्युमिनियम भूपृष्ठाचा किंवा खंडीय कवच व एकंदरीतच महासागरीय कवच आहे, तर त्यामध्ये सिलिकॉन व ॲल्युमिनियम तसेच सिलिकॉन व मॅग्नेशियम अर्थात Cl व सायमा आपल्याला दिसून येतो. तर गाभ्यामध्ये निकेल व आयरन अर्थात निफे हे जे काही धातू आहे ते आपल्याला दिसून येतो. आणि या ठिकाणी आपल्याला अंतर्गत गाभा संदर्भात किंवा गाभा संदर्भात विचारलेलं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 निकेल व लोह या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा. भूरूपे मागच्या स्लाइड मध्ये आपण बघितलेलं आहे. या आधी थोड्या वेळ आधी आपण जे बघितलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण बाह्य कारकांमुळे जी भूरूपे तयार होतात, तर ते आता जोड्या लावा स्वरूपात त्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे. ओके, आणि संचयन जे काही कारके आहेत, बाह्य कारके किंवा बाह्य शक्तीच्या संचयन कार्यामुळे जे भूरूपे तयार होतात, तर त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न जोड्या लावा स्वरूपात विचारलेला आहे. नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा. आता नदीच्या कार्यामुळे आपण बघितलेलं आहे की घडई आहे, व्ही आकाराची दरी आहे आणि धबधबा एकंदरीतच नदीच्या खनन कार्यामुळे तयार होतो. ओके, आणि आपल्याला संचयन कार्या संदर्भात जोड्या लावा विचारलेला आहे. सो संचयन कार्यामुळे कुंभगर्ता किंवा राजन खडगे. ओके, त्यानंतर पंखाकृती मैदाने, नालाकृती सरोवरे, नंतर आहे पूरतटांची जी काही मैदाने आहेत ती तयार होतात आणि त्रिभुज प्रदेश. ओके, आता या ठिकाणी जे काही रांजण खडगे आहेत, ते रांजण खडगे आपल्याला या ब जोडीमध्ये किंवा जोड्या लावा स्वरूपात जे काही ब सेक्शन आहे तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सो रांजण खडगे. आता नदीला अर्थात अ ला 3 नंबरची जोडी या ठिकाणी योग्य राहील. ओके, सो अ ला 3 नंबरची जोडी असणारा पर्याय बघितला तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे पर्याय आपल्याला एलिमिनेट करू शकतो किंवा आपण त्या पर्यायाला एलिमिनेट करू शकतो. आता त्यानंतर आहे हिमनदी. हिमनदीच्या संचयन कार्यामुळे हिमोटगिरी, आगंतुक खडक आणि हिमोटकटक. ओके, सो हिमोटगिरी, आगंतुक खडक आणि हिमोटकटक या नावाचं जे काही भूरूप आहे ते तयार झालेलं असतं. सो हिमोटगिरी कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. ओके, सो ब ला 4 नंबरची जोडी. त्यानंतर आहे वारा. वाऱ्याच्या संदर्भाने
संचयन कार्यामुळे कुठले भुरुपे तयार होतात तर वाळूच्या टेकड्या, बारखान, सैब, त्यानंतर उर्मी चिन्हे आणि लोयस मैदान हे या वाराच्या संचयन कार्यामुळे तयार होतं. आता या ठिकाणी जे बारखान दिलेलं आहे तर बारखान आपण बघितलेलं आहे की वाराच्या संचयन कार्यामुळे तयार होतात. ओके, सो या ठिकाणी बारखान दिलेलं आहे आणि बारखान कला 2 नंबरची जोडी. ओके, सो कला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे सागरी लाटा. सागरी लाटाच्या संचयन कार्यामुळे पुळण, वाळूचा दांडा आणि खादन तयार होतो. सो ड ला 1 नंबरची जोडी. सो अ ला 3 नंबरची जोडी, ब ला 4 नंबरची जोडी, क ला 2 नंबरची जोडी आणि ड ला 1 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर 3, 4, 2, 1. ओके, सो 3, 4, 2, 1 हे या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालील योग्य विधाने ओळखा. अ. भूगर्भात तापमान खोलीनुसार वाढते. ब आहे भूगर्भात दाब खोलीनुसार वाढते. त्यानंतर क आहे भूगर्भात घनता खोलीनुसार वाढते. ओके, या ठिकाणी तापमान अर्थात टेम्परेचर, दाब अर्थात प्रेशर आणि घनता अर्थात डेन्सिटी या संदर्भाने जसजसे भूपृष्ठाच्या खाली जावे तसतसे त्याच्यामध्ये काय बदल होतात त्या संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, हे प्रश्न मेन्स मध्ये ऑलरेडी विचारलेला आहे. ओके, सो आता भूकवचामध्ये जर आपण बघितलं तर सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर असतो. आता याची जी काही डेन्सिटी असते ते डेन्सिटी एकंदरीतच प्रावरणापेक्षा कमी असते. ओके, सो प्रावरणापेक्षा ती कमी असते. आता जी याच्यामध्ये दिलेलं आहे की कमी जी डेन्सिटी असते ती कमी आणि खालच्या स्तरावर अर्थात जो काही कोर पार्ट असतो, कोर पार्ट म्हणजे गाभा क्षेत्राकडे जसं आपण जाऊ तसे डेन्सिटी मध्ये वाढ होत जाते. ओके, तो डेन्सिटी ही वाढत जाते. भूपृष्ठामध्ये कमी असते तर कोर भागामध्ये जास्त असतो. ओके, अर्थात काय तर भूगर्भात घनता ही खोलीनुसार वाढत जाते. जे क स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर दाब, जे काही भूगर्भात दाब कशा पद्धतीने बदल होत असतो किंवा त्याच्यात काय बदल होताना आपल्याला दिसून येतो. आता भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. तो भूगर्भात तापमान खोलीनुसार वाढते का तर नक्कीच भूगर्भात तापमान खोलीनुसार वाढते. हे आपण बघितलेलं आहे. भूपृष्ठावर जे काही तापमान आहे ते प्रावरणाच्या आणि जे काही तुलनात्मक दृष्ट्या जर आपण बघितलं तर कोर क्षेत्र किंवा गाभा क्षेत्रापेक्षा भूपृष्ठावर तापमान कमी असतो. मात्र गाभा क्षेत्रामध्ये जसजसे आत गेले तसतसे त्याच्यामध्ये तापमान बदल होत जातो. ओके, सो बाह्य गाभामध्ये 5000 डिग्री सेल्सिअस तापमान असतो तर आतील गाभामध्ये एकंदरीतच सूर्याच्या भूपृष्ठावर किंवा सूर्याच्या पृष्ठावर जितका तापमान असतो तितका तापमान आपल्या पृथ्वी तलावर किंवा पृथ्वीच्या आतील अंतर्गत गाभामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, तो तापमान देखील वाढत असतो. त्यामुळे अ देखील बरोबर आहे. आता भूगर्भात दाब खोलीनुसार वाढत असतो का. आता या ठिकाणी दिलेलं आहे की प्रावरणाची खोली ही 2870 किलोमीटर असावी असा एक शास्त्रीय अंदाज आहे. आता प्रावरणाची जी काही सरासरी घनता आहे ती 4.5 ग्राम घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेत वाढ होत असते. आपण बघितलेलं आहे स्टेटमेंट मध्ये. याचे कारण काय असते तर कारण म्हणजे वाढत जाणारा दाब. वाढत जाणारा दाब म्हणजे काय तर दाब देखील भूपृष्ठापासून जसजसे खाली जावे. ओके, भूगर्भामध्ये तसतसे त्याच्यामध्ये वाढ होत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. दाब वाढत असतो, तापमान हे देखील वाढत असतो आणि जे काही घनता आहे, ओके, डेन्सिटी आहे ते देखील वाढत असतो. ओके, सो टेम्परेचर इन्क्रीज होत असतो जसजसे खालची भूपृष्ठाखाली गेलं तर. नंतर आहे डेन्सिटी हे देखील आपल्याला वाढताना दिसून येतो आणि प्रेशर. ओके, सो याच्यामध्ये प्लस प्लस प्लस. ओके, जितका खालती आपण गेलो तितका त्याच्यामध्ये वाढताना दिसून येतो. सो तेच या ठिकाणी विधानांच्या स्वरूपात विचारलेलं होतं. तापमान खोलीनुसार वाढते बरोबर आहे. दाब खोलीनुसार वाढते हे देखील बरोबर आहे. घनता खोलीनुसार वाढते हे देखील बरोबर आहे. सो वरील सर्व योग्य. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे सर्व योग्य. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भाने बिग बँग परिकल्पना मांडण्यात आली. या बिग बँग परिकल्पनेचे जनक यांना म्हणतात असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, जी काही बिग बँग थेरी आहे ज्यामुळे पृथ्वी कशा पद्धतीने किंवा पृथ्वी उत्पत्ती संदर्भात जी काही सिद्धांत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहे त्याच्यामधील एक सिद्धांत म्हणजे बिग बँग थेरी. ओके, जी एक पृथ्वीचा जो पृथ्वी आधी ज्वालामुखीचा गोळा होता त्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू ते थंड होत गेले. त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही बाह्य प्रक्रियेने
ते थोडं ते थंड झाल्याच्या नंतर त्यात इतर जीवजंतू तयार होत गेले. अशा पद्धतीने जे बिग बँग थेअरी डेव्हलप झालेली आहे, तर ती कोणी मांडलेली आहे किंवा त्याला बिग बँग थेअरीचे जनक कोणाला म्हटलं गेलेलं आहे, असा केंद्रित प्रश्न आहे. लाप्लास, इमॅन्युअल कांट, आल्फ्रेड वेगनर, जॉर्जेस लेमेत्रे. ओके. आता सूर्यकुल उत्पत्ती जे ओरिजिन ऑफ सोलर सिस्टम आहे त्याच्यामधील एक विश्वाच्या उत्पत्ती संदर्भात सर्वात लोकप्रिय युक्तिवाद या बिग बँग थेअरीमध्ये मांडला गेलेला आहे. आता बिग बँग थेअरी काय आहे ते इतकं डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बघू शकणार नाही. तरी देखील आपण या ठिकाणी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जे बिग बँग थेअरी कोणी मांडलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो 1931 मध्ये जॉर्जेस लेमेत्रे, ओके, सो जॉर्जेस लेमेत्रे या नावाचे जे काही बेल्जियम जे चर्चचे फादर होते, ओके, सो चर्च गुरु जे होते त्यांनी बिग बँग थेअरी जे काही सिद्धांत आहेत ते मांडलेले आहे. ब्रह्मांडाची उत्पत्ती एका अकल्पनीय छोट्या बिंदूपासून झाली अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जी ब्रह्मांड आहे किंवा जो युनिव्हर्स आहे तो एका छोट्या बिंदूपासून त्याच्यामध्ये ते एक्सपॅन्ड होत गेले, ते गोळा होतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा होती आणि त्या ऊर्जेपासून हळूहळू ते ऊर्जा शांत होत गेली आणि त्यापासून वेगवेगळे जे इतर ग्रह आहेत किंवा इतर जे सोलर सिस्टम मधील प्लॅनेट्स आहेत ते डेव्हलप होत गेले. असा एकंदरीतच या जॉर्जेस लेमेत्रे यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार आपल्याला स्पष्ट दिसून येतो आहे किंवा स्पष्टता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ओके, सो स्फोटानंतर ब्रह्मांड थंड झाले अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. एडविन हब्बल, ओके, सो एडविन हब्बल यांनी 1920 मध्ये विश्वाचा विस्तार होत असल्याचा पुरावा त्यांनी स्पष्ट केलेला होता. आता इमॅन्युअल कांट, ओके, सो इमॅन्युअल कांटने देखील या पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भाने जे काही सिद्धांत आहे ते मांडलेले होते. आता लाप्लास या ठिकाणी पर्याय दिलेले आहे. तर लाप्लास यांनी नेब्युलर हायपोथेसिस, ओके, ज्याला तेजोनिधी परिकल्पना म्हटलं गेलेलं आहे. सो याच्यामध्ये देखील विश्वाच्या उत्पत्ती संदर्भाने त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे. ओके, सो हे देखील पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत की कुठल्या हायपोथेसिस किंवा कुठला जो काही सिद्धांत आहे ते त्यांनी कुठल्या जे काही वैज्ञानिकांनी किंवा संशोधकांनी मांडलेला आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 जॉर्जेस लेमेत्रे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपण बघणार आहोत पृथ्वीच्या उत्पत्ती सिद्धांत आणि त्याचे जे वेगवेगळे शोधकर्ते आहेत तर त्या संदर्भाने भरती परिकल्पना, त्यानंतर आहे तेजोमिक परिकल्पना, ग्रहकण परिकल्पना आणि सुपरनोवा परिकल्पना. भरती परिकल्पना म्हणजे काय, तर ज्याला आपण टिडाल, ओके, किंवा टायडल, टिडाल किंवा ग्रॅव्हिटेशनल थेअरी ज्याला म्हटलं गेलेलं आहे. सो कोणी मांडलेलं आहे तर जेम्स जीन्स आणि हेरॉल्ड जेफ्री यांनी मांडलेलं आहे. सो जेम्स यांनी जी टायडल किंवा ग्रॅव्हिटेशनल थेअरी आहे ती मांडलेली आहे, ज्याला आपण मराठीमध्ये भारतीय परिकल्पना मानत असतो. ओके, सो हे नाव देखील तुम्ही नोट डाऊन करू शकता. सो जी भारतीय परिकल्पना आहे एकंदरीतच जेम्स जीन्स यांनी मांडलेलं आहे. सो ला 4 नंबरची जोडी. त्यानंतर आहे तेजोमिक परिकल्पना. तेजोमिक म्हणजे काय तर नेब्युलर हायपोथेसिस. ओके, सो नेब्युलर हायपोथेसिस कोणी मांडलेलं आहे तर या ठिकाणी दिलेलं आहे लाप्लास. ओके, सो लाप्लास यांनी मांडलेलं आहे. नेब्युलर हायपोथेसिस लाप्लास यांनी मांडलेलं आहे. सो ब ला 1 नंबरची जोडी. त्यानंतर आहे ग्रहकण परिकल्पना. ग्रहकण परिकल्पना ज्याला प्लॅनेस्टिमल हायपोथेसिस, ओके, सो प्लॅनेस्टिमल हायपोथेसिस म्हटलं गेलेलं आहे. टी.सी. चेंबरलिन व एफ.आर. मोल्टन यांनी मांडलेलं आहे. ओके, सो ग्रहकण परिकल्पना ज्याला प्लॅनेस्टिमल हायपोथेसिस चेंबरलिन यांनी मांडलेलं आहे. ओके, सो चेंबरलिन आणि मोल्टन. ग्रहकण परिकल्पना चेंबरलिन, क ला 5 नंबरची जोडी. आणि सुपरनोवा परिकल्पना कोणी मांडलेलं आहे तर सुपरनोवा परिकल्पना एकंदरीतच होयल्स यांच्या सुपरनोवा परिकल्पना आहे. सुपरनोवा परिकल्पना कोणी मांडलेलं आहे तर फ्रेड होyle. ओके, सो फ्रेड होyle यांनी हे मांडलेलं आहे. सो अशा पद्धतीने भारतीय परिकल्पना अर्थात टिडाल हायपोथेसिस, जेम्स जीन्स, तेजोमिक परिकल्पना लाप्लास, त्यानंतर आहे ग्रहकण परिकल्पना चेंबरलिन आणि जी सुपरनोवा परिकल्पना आहे ते फ्रेड होyle यांनी मांडलेलं आहे. आता वायुरूप परिकल्पना जर प्रश्नात जे दिलेलं असेल या ठिकाणी दिलेलं नाही. वायुरूप परिकल्पना ज्यांना आपण गॅसियस हायपोथेसिस म्हटलं गेलेलं आहे. सो इमॅन्युअल कांट, ओके, सो इमॅन्युअल कांटच्या संदर्भात लक्षात ठेवा इमॅन्युअल कांट यांनी गॅसियस हायपोथेसिस मांडलेला आहे. ओके, सो ते कधी मांडलेलं आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो हे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा नोट डाऊन करून तुम्ही नंतर परीक्षेच्या वेळेस हे रिवाइज करू शकता. ओके, सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर अ ला 4 नंबरची जोडी, नंतर ब ला 1 नंबरची जोडी, क ला 5 नंबरची जोडी आणि ड ला 2 नंबरची जोडी असणारा पर्याय जर आपण बघितलं तर 4, 1,
5-2. ओके, सो 4-1-5-2 पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा एक योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रेट रेड स्पॉट. ओके, सो ग्रेट रेड स्पॉट नावाचा महाकाय वादळ कोणत्या ग्रहावर दिसून येतो? गुरु, बुध, शुक्र, शनी. ओके, सो वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत आणि प्लॅनेट्स मध्ये आढळणारे जे काही वैशिष्ट्य आहेत तर त्यावरून या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ग्रेट रेड स्पॉट नावाचा महाकाय वादळ कोणत्या ग्रहावर दिसून येतो? गुरु, बुध, शुक्र, शनी. ओके, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे काही रेड स्पॉट वादळ आहे. ओके, अशा पद्धतीने रेड स्पॉट वादळ हे जे काही वादळ आहे ते एकंदरीत कुठल्या ग्रहाविषयी आहे? तर या ठिकाणी व्हीनस आहे का? तर नाही, ज्युपिटर संदर्भात आपल्याला दिसून येतो. ज्युपिटर अर्थात गुरु या ग्रहामध्ये आपल्याला ग्रेट रेड स्पॉट जे काही वादळ आहे महाकाय वादळ आपल्याला कमीत कमी 400 वर्षापासून सुरू असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. या ठिकाणी जे दिवसाचे अंतर आहे 9.9 तास, कक्षा कालखंड म्हणजे पृथ्वीचा जो काही वर्ष आहे एक वर्षामध्ये किती दिवस असतात तर पृथ्वीमध्ये आपण म्हणत असतो की 365 दिवस. म्हणजेच काय तर जो सूर्याचा परिभ्रमण करण्यासाठी जो कालावधी लागतो तर या गुरु या ग्रहाला जवळपास 11.86 इतका वर्ष आपल्याला या सूर्याचा परिभ्रमण करण्यासाठी लागतो आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. आणि गुरु हा सर्वात मोठा ग्रह असल्या कारणाने देखील त्याला इतका वर्ष लागतो. तापमान हे दिलेलं आहे 108 डिग्री सेल्सिअस तापमान इतका असतो. ओके, याच्यामध्ये वातावरणात हायड्रोजन, हिलियम इत्यादी आणि इतर गॅसेस पासून बनलेले असतात. महत्वाचं म्हणजे ते गॅसेसच्या स्वरूपामध्ये ते ग्रह आहे त्याच्यामध्ये जे सॉलिड आहे ते सॉलिड आपल्याला दिसून येत नाही. आता याच्यात आपल्याला 79 ज्ञात, ओके, सो माहिती असणारे 79 ग्रह किंवा ग्रह म्हणण्यापेक्षा चंद्र. ओके, सो चंद्र त्यांचा आहे. ओके, मून याच्यामध्ये सर्वात मोठा जो चंद्र आहे गुरु या ग्रहाला तर गॅनिमेड. ओके, सो गुरु हे ज्ञान देत असतो, सो गॅनिमेड हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे बुध संदर्भात जे देखील या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि शुक्र. ओके, सो शुक्र संदर्भात 243 पृथ्वी दिवस जो असतो प्रतिगामी परिभ्रमण असतो. आता शुक्राच्या संदर्भात एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, सर्वात तेजस्वी तारा म्हणून या शुक्र या ताराकडे किंवा शुक्र या ग्रहाकडे बघितला जातो आहे. त्यांचा जो काही पृष्ठीय तापमान असतो तो मायनस मध्ये असतो. ओके, सो -465 डिग्री सेल्सिअस इतका त्या ठिकाणी पृथ्वीचा जो काही पृष्ठीय तापमान. ओके, सो पृष्ठीय तापमान असतो. कक्षा कालावधी किती असतो म्हणजे त्याला स्वतःभोवती फिरायला किती दिवस लागतात तर 225 दिवस लागतात. तर जो सूर्याभोवती त्याचा परिभ्रमण कार्यकाळ असतो तो 243 दिवसाचा असतो. ओके, आणि प्रतिगामी स्वरूपाचा असतो. अर्थात हे जे काही इतर ग्रह असतात ते पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा पद्धतीने पश्चिमेकडून पूर्वेकडे जो फिरण्याचा क्रम आहे किंवा परिवलनाचा जो काही क्रम आहे तो आपल्या इतर ग्रहांच्या बाबतीत दिसून येतो आणि तशा पद्धतीने ते सूर्याच्या भोवती फिरत असतात. मात्र शुक्र हा एकमेव असा ग्रह आहे जो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा, पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतो. इतर ग्रह हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असतात. ओके, सो यामध्ये कार्बन डायऑक्साईड पासून बनलेले आणि सल्फ्युरिक आम्लापासून बनलेले हे ढग तयार असतात. चंद्र आपल्याला दिसून येत नाही. ओके, सो शुक्र आपल्या जाड उष्णतारोधक वातावरणामुळे सर्वात उष्ण ग्रह म्हणून ओळखला जातो. ओके, सो सर्वात उष्ण ग्रह. सो या ठिकाणी लक्षात ठेवा 400 डिग्री सेल्सिअस हे मायनस नसून, ओके, सो मायनसचे चिन्ह आहे तर सर्वात उष्ण ग्रह म्हणून हे ओळखले जाते. ओके, त्यानंतर आहे सॅटर्न किंवा शनी. शनीच्या संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये जे काही तापमान आहे ते 139 डिग्री सेल्सिअस असतो. टायटन हे लक्षात ठेवा, टायटन हे हा ग्रह या शनीच्या चंद्र म्हणून किंवा शनीला टायटन नावाचा जो काही चंद्र आहे तो महत्वाचा चंद्र आपल्याला दिसून येतो. ओके, आणि 83 ज्ञात ग्रह सध्या आहे. याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत पण तो महत्वाचा नसून ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये किंवा या आधीच्या जे लेक्चर आपण भूगोलाच्या संदर्भात बघितलेलं होतं त्यामध्ये डिस्कस केलेलं होतं. तो टायटन हा महत्वाचा ग्रह आहे हे लक्षात ठेवा. शुक्राच्या बाबतीत सर्वात तेजस्वी तारा आणि सर्वात जो काही उष्ण ग्रह म्हणून या सूर्याकडे बघितला जातो. ओके, सो या ठिकाणी जे 465 डिग्री सेल्सिअस इतका तापमान याचा आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने ग्रेट रेड स्पॉट असणारा वादळ कुठल्या ग्रहामध्ये दिसून येतो तर गुरु या ग्रहामध्ये दिसून येत आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे गड पर्वत अर्थात ठोकळा पर्वत कशाचा परिणाम आहे. ओके, सो
गड पर्वत जे काही फोल्ड माउंटेन आपण म्हणत असतो. सो फोल्ड माउंटेन कशापासून तयार होतं? ऊर्ध्वगामी हालचाली, क्षितिज समांतर हालचाली, त्यानंतर आहे ज्वालामुखी उद्रेक आणि भूकंप लहरी. आता भूपृष्ठाखाली जे काही अंतर्गत भागामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली होत असतात, ज्याच्यामध्ये लाव्हा असेल, भूकंप असेल, ज्वालामुखीचा प्रभाव असेल, त्यानंतर त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये मंद स्वरूपाच्या देखील हालचाली होत असतात. ओके, अतिशय मंद म्हणजे प्रदीर्घ कालावधीनंतर ते हळूहळू हळू त्याच्यामध्ये काहीतरी बदल होत असतात, तर त्यालाच आपण मंद हालचाली म्हणत असतो. आणि तीव्र स्वरूपाच्या हालचालीमध्ये भूकंप, ज्वालामुखी इत्यादींचा उद्रेक किंवा भूकंपाचे जे झटके बसतात, तर ते तीव्र हालचालीमुळे घडून येणारे परिणाम असतात. आता दोन प्रकार आपण बघितलेले, मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. सो मंद हालचाली हे ऊर्ध्वगामी आणि क्षितिज समांतर अशा पद्धतीने म्हणजे वरच्या दिशेने हालचाल होत असतो आणि होरिझॉन्टल अर्थात क्षितिज समांतर दिशेने त्यांची हालचाल होत असते. सो ऊर्ध्वगामी हालचालींमुळे जे काही एकंदरीतच पृथ्वी तलावर किंवा भूपृष्ठावर जे बदल होत असतात किंवा जे भूरूपे तयार होत असतात, तो त्याला एकंदरीतच ऊर्ध्वगामी हालचाली किंवा त्याला खंड निर्माणकारी हालचाल म्हटलं गेलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा, खंड निर्माणकारी हालचाल म्हटले काय म्हणजे काय, तर ऊर्ध्वगामी हालचाली केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे त्या अतिशय मंद गतीने त्या हालचाल होत असतात आणि यामुळे काही भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला जातो आणि यामुळे खंडांची निर्मिती होत असते. ओके, आणि विस्तीर्ण पठारांची देखील निर्मिती यामुळे होत असते. आता महत्वाचं म्हणजे याचा दाब व ताण यांच्याशी काहीही संबंध नसतो. ओके, सो वरच्या दिशेने होत असल्या कारणाने त्याच्यामध्ये दाब किंवा ताणजन्य जी काही स्थिती आहे तर त्याचा जो विचार आहे ते आपण या ठिकाणी करत नाही. ओके, सो दाब व ताण यांच्याशी काही संबंध या ऊर्ध्वगामी हालचालीमुळे होत नसतो. सो लक्षात ठेवा, खंडांची निर्मिती किंवा विस्तीर्ण पठारांची निर्मिती या ऊर्ध्वगामी हालचालीमुळे होत असतात. आता क्षितिज समांतर जे हालचाली आहेत त्याच्यामध्ये पर्वत निर्माणकारी हालचाली म्हटल्या गेलेल्या आहेत. आता या हालचाली जी असतात त्याच्यामध्ये दाब किंवा ताणजन्य म्हणजे परिस्थिती आहे ते रिस्पॉन्सिबल असतात. या ठिकाणी बघू शकता जे काही लहरी आहेत या क्षितिज समांतरच्या बाबतीत, सो जे लहरी असतात ते भूकंपाच्या ज्या लहरी असतात त्याचप्रमाणे मंद गतीने प्रवास करणाऱ्या जे इतर लहरी आहेत त्याला मंद वेगाने हालचाल करणाऱ्या लहरी म्हटल्या गेलेल्या आहेत. सो जेव्हा ते लहरी एकमेकांच्या दिशेकडे अशा पद्धतीने प्रवास करत असतो त्यामुळे त्या ठिकाणी दाब तयार होतो आणि दाब तयार झाल्या कारणाने त्या ठिकाणचा जो काही भाग आहे भूपृष्ठाचा तो असा वरच्या दिशेने उचलला जातो. ओके, सो हा जो काही भाग आहे तो वरच्या दिशेने उचलला जातो आणि त्या ठिकाणी एकंदरीतच ठोकळा पर्वत किंवा त्याला पर्वत आपण म्हणत असतो आणि ते गट पर्वत या दाबामुळे किंवा दाबजन्य परिस्थितीमुळे तयार होत असतो. तर ताणजन्य परिस्थितीमुळे काय तयार होत असतो, तर जे काही जमीन आहे तर जमीनचा जो काही भाग आहे तो अशा पद्धतीने खालच्या जेव्हा ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने सरकत असतात. ओके, तो एकमेकांच्या विरुद्ध दिशेने सरकत असतात या या क्षेत्रातील जो काही भाग आहे तो खालच्या दिशेने खचत असतो किंवा खालच्या दिशेने सरकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला एकंदरीतच खचदरी सारखा जो काही भूरूप आहे किंवा खचदरी आहे ती तयार झालेली असते. सो ताणजन्य परिस्थितीमुळे खचदरी तयार होतो, तर दाबजन्य परिस्थितीमुळे एकंदरीतच वड्या पर्वत किंवा भूपृष्ठाला वड्या येतात आणि गट पर्वत किंवा ठोकळा पर्वत तयार होतात. ओके, आता या क्षैतिज समांतर हालचालीचे दोन गट होतात, एक ताणजन्य निर्माणकारी बले आणि दाबजन्य निर्माणकारी बले. ओके, सो या ठिकाणी गट पर्वत आणि ठोकळा पर्वत जे आहेत ते एकंदरीतच गट पर्वत किंवा ठोकळा पर्वत किंवा घडीचे पर्वत हे क्षैतिज समांतर हालचालीमुळे तयार होतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो लक्षात ठेवा, क्षैतिज समांतर हालचालीमुळे हे जे काही गट पर्वत आहे या ठिकाणी हे देखील बघणार आहोत आपण की गट पर्वत कशा पद्धतीने तयार होतात. आता या ठिकाणी या प्रश्नात विचारलेलं आहे की खालील योग्य विधाने ओळखा. युरोपमधील राईन नदी. ओके, सो राईन लक्षात ठेवा, राईन नदी खचदरीतून वाहते. त्यानंतर आहे अमेरिकेतील रॉकी पर्वत हे वली पर्वताचे उदाहरण आहे. क स्टेटमेंट आहे भूगर्भात दाबजन्य बलामुळे खचदरी निर्माण होते. ओके, सो दाबजन्य बलामुळे खचदरी निर्माण होतो का? वरील सर्व अ आणि ब, अ आणि क, फक्त ब आणि ड. आता गट पर्वत या आधीच्या स्लाइडमध्ये गट पर्वता संदर्भात आपल्याला विचारले गेले होते. सो जे काही मंद हालचालीमुळे जे क्षैतिज समांतर हालचाली असतात तर त्यातील जो काही दाबजन्य कारणामुळे किंवा दाबजन्य जी परिस्थिती आहे सो दाबजन्य घटकामुळे अशा पद्धतीने जे मंद हालचाली असतात ते दोन्ही बाजूने जे भूपृष्ठाला आहे ते दाब देतात आणि या ठिकाणचा जो काही कमकुवत भूपृष्ठ आहे तो कमकुवत भूपृष्ठ वरच्या दिशेने उचलला जातो. ओके, सो वरच्या दिशेने या ठिकाणचा जो काही भूप्रदेश आहे किंवा जमिनीचा भाग आहे तो वरच्या दिशेने उचलला गेल्या कारणानं तो एकंदरीतच ठोकळासारखा दिसत असतो. ओके, सो ठोकळासारखा दिसतो आणि त्याला ठोकळा पर्वत देखील म्हटलं जातं.
आणि म्हणूनच याला ठोकळा किंवा गट पर्वत देखील म्हटलं जातं. ओके, सो गट पर्वत कशाचा परिणाम आहे तर दाबजन्य क्षितिज समांतर हालचाली अर्थात मंद हालचालीचा प्रकार आणि त्यातल्या त्यात दाबजन्य क्षितिज समांतर हालचालीचा प्रकार जर विचारलेला असेल तर ते गट पर्वत आहे. उदाहरणार्थ भारतातील मेघालयचे पठार नर्मदा व तापी नदी ज्या पासून वेगळ्या झालेल्या आहेत असा सातपुडा पर्वत जो रांग आहे किंवा सातपुडा पर्वत रांग हे या गट पर्वत गट पर्वताचे उदाहरण किंवा या दाबजन्य परिस्थितीमुळे तयार झालेले ग्रुप आपण म्हणू शकतो. जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट याचे उदाहरण आहे. त्यानंतर आहे फ्रान्समधील वॉसेजस. ओके, सो फ्रान्समधील जे काही वॉसेजस पर्वत आहे ते आपल्याला दिसून येतो आणि अमेरिकेतील जे काही रॉकी पर्वत आहे तर रॉकी पर्वत देखील याच वली पर्वताचे उदाहरण किंवा एकंदरीतच या गट पर्वताचे उदाहरण आपल्याला दिसून येतं. नंतर आहे खचदरी. कधी कधी भूकवचाला ताण पडून ओके, सो दाबमध्ये आपण बघितलं की एकमेकांच्या दिशेने ओके, सो एकमेकांच्या दिशेने जेव्हा दाब पडतो मात्र ताणमध्ये काय तर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ते कार्य करत असतात. ओके, सो जे काही लहरी असतात मंद हालचाली गती करणाऱ्या जे लहरी असतात ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने हालचाल करत असतात आणि जो कमकुवत भाग असतो तर कमकुवत भाग खालच्या दिशेने सरकला जातो आणि त्या खालच्या दिशेने सरकल्या कारणाने त्या ठिकाणी ताण पडून तो जो काही भाग आहे तो तडे पडतात आणि त्या ठिकाणी खचदरी युक्त किंवा खोलगट असा भाग तयार होतो आणि त्यालाच आपण खचदरी म्हणत असतो. ओके, सो उदाहरणार्थ युरोपमधील जी काही राईन नदी आहे तर राईन नदीचा जो काही उगम एकंदरीत जो रचना आहे तर या खचदरी सारखा झाल्याचे आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे जे काही आपल्या भारतामध्ये सातपुडा पर्वतरांग आणि त्या दरम्यानच्या जे काही नदी आहेत ज्याच्यामध्ये नर्मदा नदी आणि तापी नदी ओके, सो नर्मदा नदी आणि तापी नदी हे खचदरीतून वाहतात असं आपण अभ्यासत असतो. तर ते देखील याच ताणजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेले एकंदरीत खचदरीयुक्त भूरूप आपल्याला दिसून येतो. ओके, क स्टेटमेंट मध्ये दिलेलं होतं की भूगर्भात दाबजन्य बलामुळे खचदरी निर्माण होतो. सो दाबजन्य बलामुळे खचदरी निर्माण होतो का तर ते वली पर्वत आपल्याला किंवा गट पर्वत या दाबजन्य बलामुळे निर्माण होतो. तर ताणजन्य बलामुळे एकंदरीतच खचदरी निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. ओके, सो लक्षात ठेवा क या ठिकाणी चुकीचा आहे. ओके, कारण दाबजन्य बलामुळे नसून तर ताणजन्य बलामुळे खचदरी निर्माण होतात. सो योग्य विधान काय आहे तर अ आणि ब या ठिकाणी योग्य विधान असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि ब योग्य. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे रासायनिक विदारण प्रक्रियेचे डॅश डॅश हे प्रकार नाही. ओके, आता जे काही विदारण प्रक्रिया आहे ज्याला वेदरिंग प्रोसेस म्हटलं गेलेलं आहे. सो वेदरिंग प्रोसेसमध्ये तीन प्रकारचे घटक एकंदरीत तीन प्रकारचे कारणामुळे वेदरिंग जी प्रोसेस आहे किंवा ज्याला रासायनिक विदारण ओके, सो विदारण म्हणजे काय तर खडक असेल तर खडक फुटणे किंवा त्याचं जे काही कमकुवत घटकामध्ये रूपांतर होणे. सो कमकुवत घटकामध्ये जे रूपांतर होत काळानुकाळ किंवा वर्षानुवर्षे जे होत असतात त्याच्यामध्ये प्रक्रिया होऊन तर त्यालाच आपण विदारण म्हणत असतो. ओके, आयदर ते भौतिक स्वरूपाचे असतो किंवा फिजिकल ज्याला आपण म्हणत असतो. ओके, सो भौतिक विदारण. नंतर आहे रासायनिक विदारण आणि जैविक विदारण. भौतिक घटक, रासायनिक घटक आणि जैविक घटक हे त्या विदारण प्रक्रियेला कारणीभूत असतात. सो या ठिकाणी रासायनिक विदारणाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. आता रासायनिक विदारणामध्ये कार्बन ओके, सो कार्बन डायऑक्साईडचा एकंदरीत हवेतील जो काही कार्बन डायऑक्साईड आहे या वायूपासून एखाद्या दगडामध्ये जर ते त्याच्यात ऍसिडिफिकेशन किंवा त्याच्यामध्ये जे काही प्रक्रिया झाल्याने त्याच्या स्वरूपात काही बदल होत असेल तर त्याला आपण रासायनिक विदारण म्हणत असतो. त्यानंतर द्रवीकरण ओके, सो पाण्यात विरघळून जे इतर जे घटक आहेत ते त्याच्यामध्ये ज्या दगड असेल किंवा इत्यादी घटक असतील तर त्याचे जे क्षरण किंवा अपक्षरण होत असेल किंवा विदारण होत असेल तर त्याला द्रवीकरण म्हटलं गेलेलं आहे. नंतर भस्मीकरण. भस्मीकरण म्हणजे काय तर गंजणे जी गंजण्याची क्रिया किंवा एकंदरीतच त्याच्यामध्ये जे बदल होतात ओके रासायनिक दृष्ट्या विशेषतः हवा, पाणी ओके, वारा, ऊन इत्यादी प्रक्रियांमुळे त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चरमध्ये किंवा एकंदरीत त्याचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये बदल होतो तर त्याला भस्मीकरण म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे. आता पाणी हे वैश्विक विद्रावक समजले जातात. ओके, सो पाण्यामध्ये अनेक जे पदार्थ आहेत ते सहज विरघळू शकतात आणि त्यामुळे या पाण्यामुळे जे पदार्थ आहेत ते त्यात विरघळल्यामुळे त्यांची विद्राव्यता वाढते. ओके, मात्र पाण्यात सहज विरघळू शकणारे जे घटक असतात ते इतर द्रावण्यामध्ये विरघळतात. ओके, ज्या प्रदेशात पावसाचे जास्त प्रमाण असते सो अशा प्रकारच्या जे काही क्रिया आहेत त्यामध्ये आपल्याला रासायनिक प्रकाराचे किंवा रासायनिक विदारणाचे प्रकार आपल्याला दिसून येतात. कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे जे काही वातावरणातील अर्थात जे काही
खडक असेल किंवा इत्यादी घटक असतील तर त्याच्यामध्ये काही बदल होत असेल तर त्याला आपण कार्बन म्हणतो. त्यांचं द्रवीकरण पाण्याच्या संपर्कामुळे खनिजांमध्ये जे रूपांतर इतर जे घटक खनिजांच्या स्वरूपात जे असतात तर त्याच्यामध्ये जे अपक्षरण कारके घडून येतात किंवा विदारण होत असतं तर त्याला द्रवीकरण म्हटलं गेलेलं आहे आणि भस्मीकरण. ओके, सो इतर जे काही रासायनिक किंवा जैव रासायनिक घटकामुळे देखील हे तयार होत असतात. ओके, सो या ठिकाणी जे दिलेलं आहे की आपल्याला रासायनिक विदारण प्रक्रियेचे प्रकार नाही, कार्बनन, द्रवीकरण, भस्मीकरण आणि संप्लवन. या ठिकाणी रासायनिक विदारणाचे जे प्रकार आहेत कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरणाचा समावेश होतो, मात्र संप्लवनाचा समावेश होत नाही. त्यामुळे प्रकार कुठला नाही तर संप्लवन हे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो या ठिकाणी विदारणा संदर्भात किंवा वेदरिंग प्रोसेस संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे प्राथमिक व द्वितीयक स्वरूपाची भूरूपे कोणत्या हालचालीमुळे निर्माण होतात. ओके, सो प्राथमिक व दुय्यम स्वरूपाची जी भूरूपे आहेत ते कोणत्या हालचालीमुळे निर्माण होतात. आता मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे की पृथ्वीवर किंवा भूपृष्ठावर एकंदरीतच दोन प्रकारच्या हालचाली होत असतात. एक आहे मंद हालचाली आणि तीव्र हालचाली. ओके, त्यालाच अंतर्गत हालचाली किंवा बहिर्गत हालचाली देखील म्हटला जातो आहे. ओके, सो अंतर्गत हालचालीमुळे जे पृथ्वीवर जे निर्माण होणारे भूरूप आहेत त्याला प्राथमिक स्वरूपाची भूरूपे म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो प्राथमिक स्वरूपाची भूरूपे अंतर्गत हालचाली अर्थात भूपृष्ठाच्या खाली भूगर्भाच्या खाली जे काही हालचाली घडत असतात तर त्याला अंतर्गत हालचाली म्हणत असतात. आणि भूपृष्ठाच्या बाहेर ज्यामध्ये वारा असेल, ऊन असेल किंवा इत्यादी जे काही नदी प्रणाली असेल. ओके, सो यापासून जी काही हालचाल होत असते आणि त्यापासून जे काही भूरूपे तयार होतात तर त्याला तृतीय स्वरूपाची भूरूपे म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो अंतर्गत हालचालीमुळे निर्माण होणारी भूरूपे लक्षात ठेवा. प्राथमिक किंवा द्वितीयक स्वरूपाची भूरूपे उदाहरणार्थ खंड निर्माण होणे, पठारे, मैदान, गट पर्वत, खलदरी निर्माण होणे हे अंतर्गत हालचालीचे परिणाम आहेत. तर बाह्य हालचालीमुळे किंवा बाह्य प्रक्रियेतून विदारण आहे, खनन, वहन व संचयन. ओके, मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलेलं आहे नदी प्रणाली असेल, हिमनदी असतील, वारा असेल इत्यादी पासून जे काही भूरूपे तयार होतात तर त्याला तृतीय स्वरूपाची भूरूपे म्हटलं गेलेलं आहे. ओके, ज्यामध्ये वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश, यू आकाराची दरी इत्यादी भूरूपे तयार होतात. ओके, सो रासायनिक जे विदारणाचे आपण 3 प्रकार बघितले होते. कायिक विदारण अर्थात भौतिक विदारण ज्याला म्हटलं गेलेलं आहे, फिजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग, जैविक वेदरिंग. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो या ठिकाणी प्राथमिक व द्वितीयक स्वरूपाचे भूरूपे कोणत्या हालचालीमुळे निर्माण होतात तर प्राथमिक व द्वितीयक स्वरूपाचे भूरूपे किंवा भूरूपे एकंदरीतच प्राथमिक व द्वितीयक स्वरूपाची भूरूपे अंतर्गत हालचालीमुळे निर्माण होतो. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधाने कोणत्या ग्रहाविषयी दिलेलं आहे. ओके, सो एकंदरीत या ठिकाणी विधान दिलेलं आहे आणि त्या विधानांवरून कुठल्या ग्रहाविषयी ते विधान आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. या ग्रहाचे वातावरण नायट्रोजन, मिथेन व कार्बन मोनॉक्साईड पासून बनलेले आहे. याला चारोन नावाचा उपग्रह आहे. हृदयाच्या आकाराचा ग्लेशियर टॉम्बॉक रेजिजिओ हिमखडे या ठिकाणी आढळतात. ओके, सो नायट्रोजन, मिथेन व कार्बन डायऑक्साईड हे जे काही वातावरणाचे तर त्या ग्रहात दिसून येतात. चारोन नावाचा उपग्रह त्या ग्रहाला आहे. त्यानंतर हृदयाच्या आकाराचा ग्लेशियर त्या ठिकाणी ज्याला टॉम्बॉक रेजिओ हिमकडे म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो टॉम्बॉक रेजिओ नावाचं जे काही ग्लेशियर आहे तर त्या ठिकाणी दिसून येतं. ओके, सो नेपच्यून, प्लुटो, शनी, युरेनस. ओके, सो लक्षात ठेवा वामन ग्रह किंवा बटू ग्रह ज्याला डॉर्क प्लॅनेट म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो कोणाला म्हटलं जातं तर प्लुटो. ओके, सो प्लुटो या ग्रहाला डॉर्क प्लॅनेट आणि या प्लुटो या ग्रहा संदर्भाने या ठिकाणी जे विधान दिलेलं होतं तर ते त्याच्यात आपल्याला दिलेलं आहे की चारोन नावाचा जो काही उपग्रह आहे तर या प्लुटोला आहे. ओके, सो 5 चंद्र आपल्याला दिसून येतात त्यापैकी चारोन हे महत्वाचे चंद्र या प्लुटोला आहे. ओके, मुख्यतः नायट्रोजन पासून, मिथेन व कार्बन मोनॉक्साईड पासून जे काही वातावरण आहे ते बनलेले असते आणि त्याचा जो काही लेअर आहे तो अतिशय पातळ असतो. ओके, जो काही वातावरणाचा जो तापमान आहे. ओके, सो पृष्ठभागाचं तापमान मायनस. ओके, सो मायनस मध्ये आहे -229 डिग्री सेल्सिअस. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. कक्षा कालखंड किती आहे अर्थात परिभ्रमण सूर्याभोवती फिरण्याचा जो काही परिभ्रमण कालखंड किती आहे तर 248 वर्ष. ओके, पृथ्वीचा जो काही पृथ्वीवरचा अर्थात 365 दिवसाचा एक वर्ष आपण कन्सिडर करत असतो. सो असे 248 वर्ष या प्लुटोला सूर्याचा परिभ्रमण करण्यासाठी लागतो. तर स्वतःभोवती फिरण्यासाठी त्याला 6.4 पृथ्वी दिवस लागतो. आपला जो काही ग्रह आहे पृथ्वी त्याला 24 तास लागतो. तर
या प्लुटोला 6.4 दिवस, ओके, सो 6.5 दिवस त्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागतो आहे. आता आंतरराष्ट्रीय खगोल संघटनेने अर्थात जे काही IAU, ओके, सो इंटरनॅशनल ॲस्ट्रोलॉजिकल जे काही नॉट ॲस्ट्रोलॉजिकल ॲस्ट्रॉनॉमिकल, ओके, सो ॲस्ट्रॉनॉमिकल जे काही युनियन आहे ते 2006 मध्ये प्लुटोचे वामन ग्रह अर्थात जे काही बटू ग्रह म्हणून जे काही वर्गीकरण आहे ते केलेलं आहे. ओके, सो 14 ते 25 ऑगस्ट 2006 रोजी चेक प्रजासत्ताकमध्ये जी काही आंतरराष्ट्रीय महासभा भरलेली होती इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनचे, तर त्या ठिकाणी ग्रह या जे काही कन्सेप्ट आहे तर त्यातून प्लुटोला वगळलेला आहे. ओके, या ठिकाणी या इमेजमध्ये बघू शकता पुअर प्लुटो आणि हा प्लुटो आहे आणि या इतर जे काही ग्रह आहेत तर त्याला अशा पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, सो त्याला डॉर्फ प्लॅनेट किंवा बटू ग्रह म्हणून त्याला वामन ग्रह देखील म्हटलं जातं. या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 प्लुटो. ओके, सो प्लुटोच्या संदर्भाने चारोन नावाचा उपग्रह लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी हे ज्वालामुखीचे प्रकार नाही. ओके, सो जे विधान दिलेले आहे त्यापैकी ज्वालामुखीचे प्रकार कुठले नाही. शिल्ड ज्वालामुखी, सिंडर कोन ज्वालामुखी, लावा डोम, नंतर आहे हवायन. ओके, सो ज्वालामुखीचे प्रकार कुठले नाही. फक्त ड, फक्त ब, फक्त अ, फक्त क. आता ज्वालामुखीचे प्रकार या ठिकाणी दिलेला आहे. पहिला आहे सिल्ड ज्वालामुखी, ज्याला ढालयुक्त ज्वालामुखी म्हटलं गेलेला आहे. आता सिल्ड ज्वालामुखीमध्ये या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी ढालयुक्त काही क्षेत्र आहे तो तयार झालेला आहे. ओके, सो ढालयुक्त आकार या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणून त्याला ढालयुक्त ज्वालामुखी म्हटलं गेलेला आहे आणि हा एकंदरीतच या ज्वालामुखीचा आपल्याला प्रकार दिसून येतो. त्यामुळे या ठिकाणी ज्वालामुखीचा प्रकार आहे आपण म्हणू शकतो. ओके, त्यानंतर आहे स्ट्रेटो व्हॉल्कॅनो किंवा कंपोजिट ज्वालामुखी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो कंपोजिट स्वरूपाचा ज्वालामुखी देखील ज्वालामुखीचा प्रकार आहे. ओके, सो उंच शंकूच्या आकाराचा हा एकंदरीत ज्वालामुखी प्रकार आपल्याला दिसून येतो. ओके, सो लावा, टेफळा इत्यादी राखांनी ते बनलेले असतात. अँडेसिटिक ते रॉयलिटिक लावा या ठिकाणी असतो आणि ते जे काही द्रव असतो ओके बाहेर निघणार ते अधिक चिकट असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा कंपोजिट ज्वालामुखी आणि कंपोजिट ज्वालामुखी म्हणून ते अशा पद्धतीने ते जे काही शाखा आहेत. ओके, सो ज्वालामुखी किंवा ज्वालारस बाहेर पडण्याचा किंवा लावारस बाहेर पडण्याचा जो काही क्रम आहे तो अशा शाखेच्या माध्यमातून होतो आणि म्हणूनच त्याला कंपोजिट ज्वालामुखी म्हटलं गेलं आहे. त्यानंतर आहे लावाडोम. लावाडोम देखील ज्वालामुखीचा प्रकार आपल्याला दिसून येतो. लावाडोम, ओके, सो डोमच्या स्वरूपात किंवा डोमच्या आकारात. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी डोम तयार झालेला आहे आणि हे देखील या ज्वालामुखीचा प्रकार आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे हवायन. ओके, हवायन आहे का या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे हवायन. ओके, या ठिकाणी जे सिंडर कोन आहे. ओके, सो सिंडर कोन हे देखील ज्वालामुखीचा प्रकार आपल्याला दिसून येतो. ओके, सो सिंडर कोन, सो ज्याला राख शंकू ज्वालामुखी म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो सिंडर कोन देखील ज्वालामुखीचा प्रकार आहे. लावाडोम हे देखील ज्वालामुखीचा प्रकार आहे. चिन ज्वालामुखी अर्थात ढालयुक्त ज्वालामुखी हे देखील प्रकार आहे आणि एक कंपोजिट ज्वालामुखी अर्थात संयुक्त ज्वालामुखी हे देखील ज्वालामुखीचा प्रकार आहे. मात्र जे काही हवायन नावाचा जो काही ज्वालामुखीचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. तर हवायन जे आहे ते ज्वालामुखी जे ज्या पद्धतीने लावारस बाहेर पडतो तर ते लावारस पडण्याच्या प्रकारानुसार त्याचे वेगवेगळे जे एकंदरीतच स्वरूप आहे त्या स्वरूपावरून त्याचे प्रकार पडले गेले आहेत आणि त्यामध्ये हवायन हा एक प्रकार आपल्याला दिसून येतो. ओके, सो या संदर्भाने आपण मागच्या स्लाइडमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये अर्थात राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जे इम्पॉर्टंट लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण जे अंतर्गत हालचाली किंवा बहिर्गत हालचाली संदर्भात जे डिस्कशन केलेलं होतं त्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे. ओके, सो त्या व्हिडिओची लिंक देखील मी या ठिकाणी देतो आहे. ओके, सो ते तुम्ही बघा त्याचा नक्की बेनिफिट होणार आहे. ओके, सो या ठिकाणी सिल्ड ज्वालामुखी, सिंडर कोन ज्वालामुखी, लावा डोम ज्वालामुखी हे ज्वालामुखीचे प्रकार आहेत. तर हवायन हे जे काही प्रकार आपल्याला दिसून येत नाही. तो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण जे काही इनिशिएटिव्ह आहे ते सुरू केलेलं आहे आणि हे जे प्रश्न आपण बघितलेले आहेत त्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच सुरू केलेले आहे. ज्यामध्ये एकंदरीतच 30 दिवसाची ही जी बॅच आहे ती 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट यात राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास आणि विज्ञान या प्रश्नांचं किंवा या विषयांतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते प्रश्नांच्या स्वरूपात आपण रिवाइज करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि साधारणतः 30 दिवसामध्ये 450 प्रश्न डिस्कस करणे हे या दृष्टिकोनातून जे काही बॅच आहे ते सुरू केलेलं आहे. ओके, सो जर एनरोल करायचे असेल तर या टेलिग्राम चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील
टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तर ते जॉईन करून तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही गॅदर करू शकता. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.